श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस, यांची जयंती आणि नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणजे राष्ट्रीय गणित दिवस म्हणून आपण साजरा करत असतो। आणि या विशेष दिवसाकरता गणित जत्रा आणि विविध खेळ आणि याच्या माध्यमातून आपण हा गणित दिवस साजरा करणार आहोत। त्यातलाच एक आपला आजचा उपक्रम म्हणजे गणितीय प्रश्नमंजुषा। आणि प्रश्नमंजुषा कशी असते, त्यातल्या त्यात गणितीय प्रश्नमंजुषा म्हणजे काय आहे, तर हे सगळं आज आपण नव्याने जाणून घेणार आहोत। आज आपण ही प्रश्नमंजुषा इथे घेणार आहोत। तर इथे उपस्थित असलेल्या तुम्हा सगळ्यांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी येथे मी स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। तर यासाठी मी आपल्या शाळेचे ज्येष्ठ गणित शिक्षक आदरणीय श्री खेडकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय स्थान स्वीकारावं, कारण की sorry to Salim sir, because this is a national mathematics day, so that is why I am calling to honorable Khedkar sir. Please sir, please be seated. त्यानंतर मी आदरणीय श्री सलीम सरांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण करावं। टाळ्या। त्याचप्रमाणे महिलांचं नेतृत्व म्हणून आणि आज आपण ज्या गणितज्ञांची नावं इथे घेतली आहेत त्याच्यामध्ये जाणून एका महिलेचं नाव आपण एका गटाला दिलेलं आहे। सकाळी आपण त्याचा उल्लेखही केला। काय बरं गटाचं नाव? शकुंतला देवी। यांना काय म्हटलं जायचं? ह्युमन कॉम्प्युटर, की संगणकापेक्षाही जास्त जलद गतीने ते अशी अनेक उदाहरणं सोडवायच्या, म्हणून त्यांना ह्युमन कॉम्प्युटर असं म्हटलं गेलं। तर मी आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय वंदना काळुत मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर प्लीज स्थानापन्न व्हावं। प्लीज मॅडम, प्लीज महिला प्रतिनिधित्व प्लीज मॅडम साठी एकदा टाळ्या। आणि आता जास्त विलंब न लावता मी आजच्या या प्रश्नमंजुषेला सुरुवात करते। त्याआधी मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती देते की नेमकं प्रश्नमंजुषा म्हणजे काय असते आणि आपण काय करतो। यापूर्वी आपण प्रश्नमंजुषा घेतलेली आहे, पण जी लहान मुलं आहेत त्यांना प्रश्नमंजुषा म्हणजे नेमकं काय, बरं प्रश्न म्हणजे काय हे आपल्याला कळतं ना। आणि आजची प्रश्नमंजुषा आहे गणितीय प्रश्नमंजुषा। म्हणजे प्रश्न कशावर असतील बरं? मोठ्याने बोला। गणितावर आधारित हे प्रश्न असतील। ज्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय की इथे दोन पिवळे बेंच ठेवले, तिथे दोन लाल बेंच, तिथे दोन पिवळे आणि इथे दोन पिवळे। तर हे जे बेंचेस ठेवले याच्यावरती आपण गटांची नावं पण दिले। तर ह्या प्रश्न मंजुषेमध्ये 4 गट असणार आहेत। प्रत्येक गटामध्ये 4 विद्यार्थी असणार आहेत। 5वीचा, 6वीचा, 7वीचा आणि 8वीचा असा प्रत्येकी एक विद्यार्थी या एका गटामध्ये असणार आहे। आणि आपण इथे 5 फेऱ्या खेळणार आहोत। या 5 फेऱ्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्यायची। आता उत्तर देत असताना उदाहरणार्थ मी जर शकुंतला देवी गटाला जर पहिला प्रश्न विचारला आहे तर त्याच गटाचे विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर देतील। इतरांना ते येत असेल तरीही तुम्ही शांत बसायचे। जर त्या गटाला तो प्रश्न आला नाही, त्याचं उत्तर नाही आलं, तर तो प्रश्न आपण दुसऱ्या गटाकडे पास करणार आहोत आणि त्या गटाने जर उत्तर दिलं तर त्यांना बोनस 1 गुण मिळणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण मिळणार। तुम्हाला जर का तो प्रश्न नाही आला तर पुढच्या गटाला विचारला जाईल, पुढच्या गटाला त्याचा 1 गुण मिळेल। त्याही गटाला नाही आलं तर त्याच्या पुढच्या गटाला, त्याही गटाला नाही आलं तर शेवटच्या गटाला, आणि त्यांनाही नाही आलं तर मग प्रश्न येईल तुमच्याकडे। त्याच्यामुळे तुमचं उत्तर तुम्ही राखून ठेवायचं। तुमचं उत्तर तुम्ही सांगायचं का यांना हा माझ्या वर्गातला आहे, ही माझी मैत्रीण आहे, असं काही नसतं प्रश्नमंजुषेमध्ये। आपलं उत्तर आपण आपल्या जवळ ठेवायचं आणि मग प्रेक्षकांमधून उत्तर असं म्हटल्याच्या नंतर तुम्ही उत्तर द्यायचं, तेव्हा तुम्हाला बक्षीस मिळेल। कळालं? पहिला नियम कळाला हा, की आपण प्रश्न कसे विचारणार आहोत। अशा एकूण 5 फेऱ्या आपण इथे खेळणार आहोत। त्या प्रत्येक फेरीबद्दल तुम्हाला ती फेरी सुरू झाल्याच्या नंतर जे जे कोणी ती फेरी सादर करेल ते तुम्हाला त्या फेरीबद्दल माहिती देईलच। तर आपण ती सुरुवात करण्याच्या आधी त्या गटांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना इथे बोलवणार आहोत। त्यासाठी मी आदरणीय श्री सलीम सरांना अशी विनंती करते की त्यांनी या 8वीच्या ज्या माझ्या हातामध्ये 4 चिठ्ठ्या आहेत बघा, याच्यात 4 विद्यार्थ्यांची नावं जी मगाशी वाचली मी, 8वीचे सगळे विद्यार्थी आले तिथे। तर याच्यामध्ये 4 नावं आहेत जी सलीम सर एक चिठ्ठी उचलतील आणि एका गटाच्या वरती ठेवतील। मग तो विद्यार्थी त्या गटात जाईल। बघा चिठ्ठ्या बंद आहेत सर, बंद आहेत ना। तर सलीम सर हे 4 गटांवर 4 चिठ्ठ्या ठेवतील। नंतर ते विद्यार्थी आल्याच्या नंतर ते येतील आणि एक चिठ्ठी इथून उचलतील, म्हणजे त्यांच्या गटात कोण येईल 7वीतून, 6वीतून आणि 5वीतून। ओके सर, प्लीज। आता तुम्ही प्रत्येक गटामध्ये तिथे एक चिठ्ठी ठेवा, इथे एक चिठ्ठी ठेवा, इथे एक ठेवा आणि
तर लगेच नाव अनाऊन्स पण करून टाका म्हणजे मी सांगते चल इथे ओके ओके हा कृष्णा खंदारे चल कृष्णा आरती पंडित म्हणजे तुम्हाला कोणालाच असं वाटायला नको कृष्णा आडाव गटामध्ये योगिता लोखंडे भास्कराचार्य गट आता इयत्ता 6वीच्या सांग बाई योगिता नाव सांग पायल कंसे हा तू सांग वैष्णवी इंद्रायणी इंगोले ये इंद्रायणी हा वाच बाई तू ज्ञानेश्वर आडाव आणि इयत्ता 5वी मधून आरती एनके रामानुजन गटामध्ये यायचंय ज्ञानेश्वर आडाव आणि आरती एनके रामानुजन गटामध्ये यायचंय धनश्री कदम आणि कल्याणी कनसे या दोघी शकुंतला देवी गटामध्ये बसतील 5वी मधून तनुजा जाधव आर्यभट्ट गटामध्ये यायचं ज्ञानेश्वर तू इथे बसायचं आरतीच्या बाजूला अलीकडे बाई थोडीशी बस तिथे हा आणि भास्कराचार्य गटामध्ये आराध्या मगर हे इथे बसतात पटू नाही की याच गटामध्ये आणि त्याच गटामध्ये असं का तर त्याच्यामुळे आपण काय केलंय की चिठ्ठ्या ठेवून प्रत्येक गटाची वाटणी केली आहे प्रत्येक गटामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की 5वी 6वी 7वी आणि 8वी सगळ्या वर्गांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्याच्यामुळे काठिण्य पातळी ही सगळ्यांची सारखीच असणार आहे आणि प्रश्न खूप सोपे असणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघा की आता आपल्याला किती सोप्या प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्न येतात तर पहिला प्रश्न आहे शकुंतला देवी गटासाठी इकडून सुरू करूयात आपण तुम्हाला माहिती का आपल्या नजरेचा रेशो हा डावीकडून सुरू होऊन उजवीकडे संपत असतो म्हणजे आपण कधी बघायला लागल्याच्या नंतर डावीकडे बघायला सुरुवात करून कुठे बघत असतो उजवीकडे आपली नजर स्थिर होत असते त्याच्यामुळे आपण डावीकडून सुरुवात करूयात शकुंतला देवी गटासाठी पहिला प्रश्न आहे लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती पुन्हा मी प्रश्न रिपीट करते विचार करून उत्तर द्या लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती उत्तर बरोबर आहे लहानात लहान सगळ्यात लहान 2 अंकी संख्या किती आहे 10 तर शकुंतला देवी गटासाठी एकदा टाळ्या उद्या त्याला 2 गुण मिळालेले आहेत तर प्लीज मेन्शन गुण 2 एका प्रश्नाला 2 गुण एकच रेष मार म्हणजे एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय त्यांनी शकुंतला देवी गटाला हा एक रेष मार म्हणजे सोपं जाईल ना मोजायला का 2 लिहिले हा लिहू द्या 2 ठीक आहे 2 रेषा मार 2 रेषा मोजायला 2 गुण काढू सोपं जाते बरं जाऊ द्या 2 सोपं जाईल मोजायला 2 छोटे छोटे लिह फक्त हा त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे रामानुजन गटासाठी मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती बरोबर आहे रामानुजन गटासाठी पण एकदा टाळ्या त्यांना पण 2 गुण मिळालेले आहेत ती मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या किती आहे 99 त्याच्यानंतर किती येतात आणि ते किती अंकी आहेत 3 अंकी आहेत म्हणून मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या किती आहे 99 त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे आर्यभट्ट गटासाठी 1 ते 100 या अंकांमध्ये एकूण 1 अंकी किती संख्या असतात 1 ते 100 हे अंक आहेत आणि या अंकांमध्ये एकूण 1 अंकी किती संख्या असतात हा तनुजा 9 उत्तर बरोबर आहे यांना पण 2 गुण मिळालेले व्हेरी गुड आर्यभट्ट गट त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे भास्कराचार्य गटासाठी लहानात लहान विषम संख्या कोणती लहानात लहान विषम संख्या कोणती 20 सेकंद वेळ आहे सर टाइम बघा मोबाईलवर 20 सेकंद वेळ आहे लहानात लहान विषम संख्या कोणती विचार करा लहानात लहान विषम संख्या कोणती सर 20 सेकंद ओके टाइम इज अप तुमची वेळ संपलेली आहे तुम्हाला याच्याबद्दल गुण मिळणार नाही यांच्या समोर 0 गुण लिहिल त्याच्यानंतर हा प्रश्न जातोय शकुंतला देवी गटाकडे असं जातोय ना आपण त्याच्यामुळे शकुंतला देवी गटाकडे आय रिपीट द क्वेश्चन
ऑप्शन लहानात लहान विषम संख्या कोणती? यस धनश्री, एक आणि उत्तर बरोबर आहे. यांना बोनस 1 गुण मिळालेला आहे. सुहाना, शकुंतला देवीगड, बोनस 1 गुण. विचार करा. हा, त्याच्यानंतर पुन्हा याच फेरीतला 5वा प्रश्न आहे, तो आता तुमच्यासाठीच, शकुंतला देवी गटासाठीच, की लहानात लहान समसंख्या कोणती? हा, संख्या, समसंख्या. 20 सेकंद वेळ आहे. 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर हा, तर आपण 10चा वर्ग किती? 100. उत्तर बरोबर आहे आणि यांना 2 गुण मिळालेले आहेत. त्याच्यानंतर आर्यभट्ट गटासाठी प्रश्न आहे की लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती? 100. उत्तर बरोबर आहे आणि यांना पण 2 गुण मिळालेले आहेत. तुम्ही टाळ्या वाजवा. त्यानंतर भास्कराचार्य गटासाठी प्रश्न आहे, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? पाहिलं, 999 बरोबर उत्तर आहे आणि यांना पण 2 गुण मिळालेले आहेत. आणि या फेरीच्या अंती मी आपले आजचे गुणांकन करणारे आदरणीय श्री फुलवरे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रथम फेरी अंती एकूण गुण सांगावेत. अतिशय सुंदर अशा गणितीय प्रश्न मंजुषेमध्ये सगळ्यांचे स्वागत. आपण या प्रश्न मंजुषेमध्ये एकूण 5 राऊंड आहेत. तर पहिल्या राऊंडमध्ये भास्कराचार्य गटाला मिळालेले आहेत 2 गुण. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आर्यभट्ट गटाला मिळालेले आहेत 4 गुण. रामानुजन गटाला मिळाले 4 गुण. आणि या पहिल्या राऊंड नंतर प्रथम क्रमांक मिळवला आहे शकुंतला देवी ग्रुप गटाने 5 गुण. धन्यवाद सर. हा, प्लीज स्टॉप द म्युझिक. हा, त्याच्यानंतर बघा, जी पहिली फेरी होती ती तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे खेळलीत. आणि असं काहीच नसतं की आपण 1-2 गुणांनी मागे आहोत. ही प्रश्न मंजुषा आहेत आणि अजून पुष्कळ प्रश्न आहेत त्याच्यामुळे तुम्ही कधीही पुढची झेप घेऊ शकतात आणि सहज पुढे निघून जाऊ शकतात. इकडच्यांनी लक्ष द्या. प्रश्न यांनाच विचारायचे मला वाटतं अगोदर, जे तिकडे बघताय. तुम्हाला आवडत नाहीये काय? देन बघा, तर आता तिसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. सॉरी, दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. इथे लिहिलंय ना ते 21 झाली. बरं ठीक आहे. तर दुसरी फेरी पाड्यांसाठी. हा, ओके. तर एका गटाने यायचंय. एक चिठ्ठी उचलायची आहे, त्याच्यामध्ये मध्ये काही नाही, तर पाड्यांचे नंबर लिहिलेले आहेत. तुमच्या वाट्याला जो नंबर येईल, आणि ही तुम्ही गटाने खेळताय बरं का चिठ्ठी. 11 ते 20 पाडे, त्यामुळे घाबरायचं नाही. कंटिन्यूली म्हणायचं, तुम्ही चुकायचं नाही. फक्त पाडा चुकला की मार्क 0. माहितीये का? पाड्याच्या बाबतीत खूपच आहे. हा, किती झालंय? 18. 18. 18चा म्हणता येते का कोणी? जरा येते त्याने मग उचलून मला 18चा पाडा चुकला तरी काय हरकत नाही, गुण नाही मिळणार. 18 90 18 सकी 8 10 18 सत्ती 26 असे 18 8 44 असे 98 62 असे 98 व्हेरी गुड. बघा, धनश्री लिहायचं पण धनश्री किती म्हणजे आत्मविश्वासाची किती कमी. धनश्री, यू आर अ क्लेवर स्टुडंट. धनश्रीसाठी एकदा पुन्हा टाळ्या. यांना 2 गुण मिळालेले आहेत. हा, चला आता रामानुजन गटाने त्यांची चिठ्ठी उचलायची आहे. 17चा पाडा. 17 17 34 17 51 17 54 17 5 85 17 52 17 17 17 8 19 80 17 8 17 1 17 17 34 17 51 17 54 17 5 85 17 52 17 7 19 80 17 8 36 80 17 53 80 17 10 17. अभिनंदन रामानुजन गटाचे. रामानुजन
चुकलं तरी दुसरं उत्तर गृहीत धरलं होतं म्हणून यांना हेल्पलाईन मिळालेली आहे. तर यांची पण एकच हेल्पलाईन होती आणि ती संपलेली आहे. यांना 2 गुण देण्यात यावे. त्याच्यानंतर आर्यभट्ट गटाने चिठ्ठी उचलायची. उचला. 13चा पाढा म्हणायचा आहे. आर्यभट्ट गटाला 13चा पाढा म्हणायचा आहे. 73, 23, 33, 49, 53, 52, 53, 65, 63, 78, 30, 71, 30, 84, 10, 13, 17, 13, आर्यभट्ट गटाचं खूप खूप अभिनंदन. आर्यभट्ट गटाला पण 2 गुण मिळालेले आहेत. टाळ्या वाजवा. आणि बघा आता शेवटची एक चिठ्ठी उरलेली आहे आणि शेवटची चिठ्ठी आहे भास्कराचार्य गटासाठी. भास्कराचार्य गटाने चिठ्ठी घ्यायची आहे. एकच आहे, शेवटची चिठ्ठी उचलावंच लागणार आहे. 16चा पाढा म्हणायचा आहे. हा, चला घ्या. कोण म्हणणार आहे? सायलेंट. तुम्ही लक्ष द्या. 16 85, 16 86, 16 7 112, 16 8 128, 16 9 144, 16 10 आणि भास्कराचार्य गटाचे पण अभिनंदन. त्यांना पण 2 गुण मिळालेले आहेत. बघा खूप रोमहर्षक अशी ही फेरी झाली. बघा आपण ही फेरी रद्द करणार होतो पण काही कारणास्तव झाली. आणि बघा आपल्याला किती असं वाटतं की मला नाही येणार पण तुम्हाला ते येत असतं बरं का. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ही फेरी खेळली आणि तुमच्या दोन्ही गटांची एक हेल्पलाईन अजून आहे हा बरं का. चालेल तर फेरी अंती ओके कंटिन्यू करायची. तिसरी फेरी. या फेरी अंती फुलवरे सर आहे. हा फुलवरे सर. पुन्हा एकदा शकुंतला देवी गट आहे अग्रेसर आणि त्याला मिळाले 7 गुण. धन्यवाद सर. बघा खूप रोमांचक अशा या फेरीमध्ये खूप छान खेळलात तुम्ही. आणि जसं मी वारंवार सांगते की खूप सारे प्रश्न आहेत आणि अजून खूप साऱ्या फेऱ्या बाकी आहेत. कधीही कोणी पुढे निघून जाऊ शकतं. कॉन्सन्ट्रेट करा. यानंतर आपण तिसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत आणि तिसरी फेरी आहे सोपे कडवे. मला आता वाटायला लागले की खरंच प्रश्न सोपे झाले काय. हो बरं सरांचं म्हणणं आहे मुलं हुशार आहेत. म्हणजे असं वाटलं एवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली ना. शनिवारी पुन्हा दुसरी प्रश्न मंजुषा घेऊ आणि पुन्हा चला. म्हणजे याचा अर्थ आता मला थोडंसं लग्नात 9वारी साडी घालणार आहे. या वाक्यात कोणत्या भौमितिक आकृतीचे नाव आले आहे? उत्तर बरोबर आहे ज्ञानेश्वरचं किरण. माहिती आहे ना किरण का असते? माहिती असायलाच पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आर्यभट्ट गटासाठी. प्रत्येकाचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन सरळ असायला हवा. या वाक्यात कोणत्या भौमितिक आकृतीचे नाव आलेले आहे? प्रत्येकाचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन सरळ असायला हवा. या वाक्यात कोणत्या भौमितिक आकृतीचे नाव आले आहे? आता तुम्ही तुमची हेल्पलाईन वापरणार आहात. उत्तर बरोबर आहे पण त्यांनी त्यांची हेल्पलाईन गमावलेली. आता यांना 2 गुण देण्यात यावे. आर्यभट्ट गट तुम्हाला जर प्रश्न समजला नसेल ना थोडा वेळ घ्या. मॅडम पुन्हा प्रश्न वाचा असं म्हणा. मी पुन्हा प्रश्न वाचते. कळलं? त्यानंतरचा प्रश्न आहे भास्कराचार्य गटासाठी. आपल्या भारत देशाने आता साखरेची आयात बंद केली आहे. या वाक्यात कोणते भौमितिक आकृतीचे नाव आले आहे? आयात. उत्तर बरोबर आहे. भास्कराचार्य गटाला 2 गुण देण्यात यावे. हा बर नाही 20 सेकंद. त्याच्यासाठी तुम्हाला म्हटलं ना वेळ बघा की वेळ बघा की 20 सेकंद. आपल्या काय ते सांग. आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगा. शकुंतला देवी गट 20 सेकंद वेळ आहे फक्त तुमच्याजवळ. हाय अप गाईज. आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र. हा यस. उत्तर चुकलंय. हा आता हा प्रश्न शकुंतला देवी गटाचा प्रश्न हा इथे पास झालेला आहे. आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगा. हा यांना 1 गुण मिळेल बोनस. लांबी गुणिले रुंदी. उत्तर बरोबर आहे. यांना एक बोनस गुण देण्यात यावा. रामानुजन गट बघा यांचा शकुंतला देवी गटाला ज्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही हा 1 करा त्यांना.
त्यांना द्या तुम्ही. बरोबर आहे उत्तर. बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणेला बाजू हे उत्तर अगदी बरोबर आहे. रामानुजन गटाला मिळालेले 2 गुण. सर 2 गुण. हो हो हा ओके ओके ठीक आहे. नाही आपण जर उत्तर जरी घेतलं तरी तो आपण तो गुण देतो. सांगा सर 20 सेकंद. आणि आर्यभट्ट गटाचा चान्स गेलेला आहे. त्यांना तिथे 0 गुण देण्यात यावेत. आणि हाच प्रश्न जातोय आता पुढे भास्कराचार्य गटासाठी त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी. उत्तर चुकलंय. आता तोच प्रश्न शकुंतला देवी गटाकडे पास होतोय. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगा. ऑडियन्स तयार राहा. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. चॉकलेट. अच्छा 20 सेकंद बघा यांचे. ओके पास. क्वेश्चन अगेन पास टू रामानुजन गट. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. लांबी गुणिले रुंदी गुणिले बाजू. उत्तर 4ही गटांना उत्तर आलं नाहीये. आता प्रेक्षकांमधून आता तुमचा चान्स मिस झाला. प्रेक्षकांमधून कोण सांगणार आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र? बक्षीस पहिलं स्कॉलरशिप नवोदय. खरंच त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा बसवा सर उत्तर सांगते. 102 गुणिले पाया गुणिले उंची. मी आदरणीय श्री केतकर सरांना नाही सर ते बॅच बनवलेत ना प्रेक्षकांना आनंद मिळावा ते बॅच टाकीन. अरे चॉकलेट आणि ते बॅच आहे कुठे ठेवले? हा हे बॅच लावताना इकडे बघा प्रेक्षकांना हे मुद्दाम लपवून ठेवला होता पण पहिले ते मसुळे सरांना गेला. थँक्यू की चॉकलेट आणि हा बॅच 1 नंबर. काय बाबा एक द्वितीयांश गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 पाया गुणेला उंची किंवा लांबी गुणेला. खरं तर हे बक्षीस तुमच्यामुळे मिळाले पण मला याचा अजिबात आनंद नाही. चॉकलेटचा आनंद आहे. ही माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. मला लाज वाटते की माझ्या पूर्ण उत्तर येत नाही मला उत्तर द्यावं लागायचे. ही अभिमानाचा क्षण नाहीये. ही शिक्षकांसाठी लाजेची गोष्ट आहे. हा फोटो घ्या का बाई. स्टॉप करते. पायची किंमत गणितामध्ये आपण पायची किंमत ठरलेली आहे. दशांश अपूर्णांक सांगायचं किंवा अपूर्णांक सांगा कोणती सांगायची. अच्छा भास्कराचार्य गटाची वेळ संपलेली आहे. क्वेश्चन पास टू शकुंतला देवी गट. मोठ्याचा 22 सप्टेंबर. राईट. शकुंतला देवी गटाला 1 गुण मिळालेला आहे. हा 3.14 आणि 22/7 ही 2 उत्तरं आहेत. पायची किंमत 22.7 आणि नाही 22/7 22.7 आणि 3.14 1.4 सॉरी. चला तर आपल्या अशा प्रकारे आपली तिसरी फेरी सुद्धा संपलेली आहे. आणि मी आदरणीय श्री फुलवरे सरांना विनंती करते की तिसऱ्या फेरी अंतीचं गुणांकन त्यांनी कृपया सांगावं. बघा 3 राऊंड नंतर भास्कराचार्य गट आहे 6 गुणांवर. आर्यभट्ट आहे 8 गुणांवर. अग्रेसर असणारा शकुंतला देवी आहे 10 गुणांवर. आणि रामानुजन गटाने बाजी मारलेली आहे 11 गुण. बघा रामानुजन गटाचं सध्या पुरतं अभिनंदन. सध्या पुरतं याच्यासाठी की बघा आधी कोण पुढे होता? शकुंतला देवी गट. आता कोण पुढे सुद्धा 8 प्रश्न असतील आणि आपण गुणांकन हे नेहमीप्रमाणे ठेवले की प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील? किती? हा चला पहिला प्रश्न आहे शकुंतला देवी गटासाठी. उत्तर बरोबर आहे. अगोदरच कळालं. उत्तर बरोबर आहे. शकुंतला देवी गटाला
उत्तर बरोबर आहे की कसं आहे ते? आणि शकुंतला देवी गटाला 2 गुण मिळालेले. त्यानंतर रामानुजन गटासाठी दुसरा प्रश्न आहे. 50 हा अंक रोमन अंकामध्ये कसा लिहितात? 50 हा अंक रोमन संख्या चिन्हांमध्ये कसा लिहितात? टाइम स्टार्ट. अरे वा वा, खालून एवढे हात वरती आहेत. शाबास. 20 सेकंड. पन्नास. पास. क्वेश्चन पास झालेला आहे आर्यभट्ट गटाकडे की 50 हा अंक रोमन संख्या चिन्हामध्ये कसा लिहितात? हे उत्तर कोण फेडताय? तुम्हाला काय सांगितलंय सर? टाइम बघा. नाही. हा उत्तर बरोबर आहे आणि आर्यभट्ट गटाला 1 बोनस गुण मिळालेला आहे. 1 बोनस गुण. तनुजा वैष्णवी लिहिला. ओके वैष्णवी. पण आर्यभट्ट गटाला 1 बोनस गुण मिळालेला आहे. 1 बोनस गुण. आता आर्यभट्ट गटासाठी पुढचा प्रश्न आहे. 100 हा अंक रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहितात? 100. हा उत्तर बरोबर आहे. आर्यभट्ट गटाला 2 गुण मिळालेले आहेत. 100ला सी लिहितात. हा. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न भास्कराचार्य गटासाठी. शेवटचा नाही सॉरी. 500 हा अंक रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहितात? कोण बोलले इथे? आता कोण बोललंय? काय लिहायचं उत्तर लिहायचं? तुम्हाला काय सांगितलंय की तुम्ही तुमचं उत्तर मनात ठेवायचंय. चॉकलेट नकोय का? हा बॅच नकोय सरांसारखा? मग चुकलेलं आहे उत्तर. अच्छा उत्तर चुकलेलं आहे. थांबा सर. क्वेश्चन पास होईल ना? शकुंतला देवी गटाकडे आपण हा प्रश्न पास करतोय की 500 हा अंक रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहिणार आहोत? पेन. टाइम स्टार्ट. उत्तर बरोबर आहे. तर शकुंतला देवी गटाला 1 बोनस गुण मिळालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे शकुंतला देवी गटासाठी. उत्तर बरोबर आहे. शकुंतला देवी गटाचं खरंच विशेष अभिनंदन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रामानुजन गटासाठी की वर्तुळाची त्रिज्या जर 3 सेंटीमीटर असेल तर त्याचा व्यास किती सेंटीमीटर असेल? वर्तुळाची त्रिज्या जर 3 सेंटीमीटर असेल तर 6 सेंटीमीटर म्हणायला पाहिजे तुम्ही उत्तर प्रॉपर. ओके तरी त्यांना गुण देण्यात येईल. अभिनंदन. आर्यभट्ट गटासाठी पुढचा प्रश्न आहे की 100चे वर्गमूळ किती? वर्गमूळ सांगायचंय. 100चे वर्गमूळ किती? खालच्यांनी फक्त हात वर करा. उत्तर चुकलेलं आहे आणि हा प्रश्न पास होतोय भास्कराचार्य गटाकडे की 100चे वर्गमूळ किती? उत्तर चुकलेलं आहे. पुन्हा वर्गमूळ सांगायचंय. शकुंतला देवी गटाकडे प्रश्न पास झालाय. उत्तर बरोबर आहे. शकुंतला देवी गटाला 1 बोनस गुण मिळालेला आहे. आणि आता हा प्रश्न शेवटचा तो भास्कराचार्य गटासाठी 9चा वर्ग सांगायचा आहे. 9चा वर्ग किती? हा उत्तर बरोबर आहे. भास्कराचार्य गटाला 2 गुण मिळालेले आहेत आणि या शेवटच्या प्रश्नासोबतच आपली 5वी फेरी संपलेली आहे. सॉरी 4थी फेरी संपलेली आहे. टाळ्या. मी आदरणीय श्री फुलवरे सरांना विनंती करते की त्यांनी 4थ्या फेरी अंती गुणांकन सांगावं. भास्कराचार्य गटाला मिळाले 8 गुण. आर्यभट्ट गटाला मिळाले 11 गुण.
त्यांना मिळाले 13 गुण आणि पुन्हा एकदा शकुंतला देवी पुन्हा अग्रेसर आहे 16 गुणांसह. गटाचं सध्यापुरतं अभिनंदन. धन्यवाद सर. बघा कशी वाटली तुम्हाला प्रश्न मंजुषा? खेळामध्ये आपण अनेक प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि असेच खेळ आपण घरी पण खेळू शकतो. यात काय चाललंय? एक जण प्रश्न विचारतोय, दुसरा काय करतोय? वेळेच्या आत काय करतोय? उत्तरं देतोय. ह्युमन कॉम्प्युटर कोणाला म्हणलं गेलं? शकुंतला देवी यांना. त्या इतके पटापट गणिताचे आकडेमोड आपल्या मेंदूमध्ये करून त्याची उत्तर. चला तुम्हाला वेळ वाढून दिलेला आहे. काय पाहिजे तुम्हाला? Yes, good. प्रत्येकाने वही पेन घ्या. पटकन द्या. यांच्याकडे कागद द्या. आपला द्या नको. ओके, प्रश्न नीट काळजीपूर्वक सर्वांनी ऐका. प्रश्न मी एकदा सांगणार आहे. जर तुम्हाला नाही कळाला तर परत रिपीट करेल. ओके, सगळ्यांनी बेटे बेटे सावधान. आणि प्रश्न तुम्हाला पण आहे हा आणि यांना पण आहे. रेडी? बघा. ओके, टाइम स्टार्ट. एक आकाश कंदील 400 रुपयाला मिळतो, तर अशा 5 आकाश कंदिलांची किंमत किती? एक आकाश कंदील 400 रुपयाला मिळतो, तर अशा 5 आकाश कंदिलांची किंमत किती? ज्ञानेश्वरी, योगिता आणि पायल अतिशय युद्ध पाठीवर त्यांचा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बघूया ते यशस्वी होतात का ते. 46 सेकंद झाले तर अवघे 10 सेकंद आता उरलेत. उत्तर झालंय का तुमचं? 2000 उत्तर बरोबर आहे. बोनस गुण देण्यात आलेला आहे. गुणनोंदकांनी याची नोंद घेण्यात यावी अशी मी. ओके, तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी देण्यात आहे. सगळ्यांनी प्रश्न काळजीपूर्वक ऐका. हा पुढं रेडी. सलीम सरांनी 60 रुपयाला एक झाडू असे 10 झाडू शाळेसाठी खरेदी केले, तर एकूण किती रुपये खर्च झाले? बघा, सलीम सरांनी 60 रुपयाला एक झाडू याप्रमाणे असे 10 झाडू त्यांनी शाळेसाठी खरेदी केले, तर एकूण त्यांचे किती रुपये खर्च झाले? बाकीच्यांनी फक्त ओनली रिझर्व हँड प्लीज डोंट टॉक. बोलायचं उत्तर आहे 600. अभिनंदन या. गुणनोंदकांनी याची नोंद केलेली आहे. आणि यानंतर आपला पुढचा गट आहे शकुंतला देवी गट. तुम्हाला झाडू आणि लाडू दोन्ही मिळतील मॅडम. थोडं बलराम मॅडम लाडूची व्यवस्था करा लवकर. पुढचा चौथा प्रश्न आहे चौथा गटाचा शकुंतला देवी यांना. सगळ्यांनी नीट रीड द्यायचे. ओके, युअर ओके. एका रांगेत 12 विद्यार्थी आहेत, तर अशा 8 रांगांमध्ये एकूण किती विद्यार्थी उभे असतील? आवाज नाही बाकीच्यांनी. एका रांगेमध्ये 12 विद्यार्थी आहेत, तर अशा 8 रांगांमध्ये एकूण किती विद्यार्थी उभे असतील? शकुंतला देवींचे उत्तर पण शकुंतला देवी सारखे आहेत. ताटपाट लवकर. हा, वाव, विदाउट कॅल्क्युलेशन, सॅल्यूट, माइंड ब्लोइंग. तुम्ही सगळे किती छान होतं. तुमच्या बरोबर झकासले असेल. या जगामध्ये सगळ्यात फुकट जर गोष्ट कोणती असेल ती असते आनंद. त्याचे पैसेच लागत आहेत आपल्याला. हा, तर सगळ्यांनी फुकट मध्ये आनंद घ्यायचा. पुन्हा यानंतर अरे राहिली आठच राहिली. हा, चला यानंतर 30 फेरी आता उलट क्रमाने सुरू होईल. रेडी? तर पुढचा प्रश्न शकुंतला देवीसाठी आहे. तो असा प्रकारचा आहे. सगळ्यांनी ऐका. ओके, कळला? ओके ओके, रेडी? टाइम सेट केला. रेडी सगळे. बघा, पुढचा प्रश्न अशा प्रकारचा आहे की 20 लाडू 4 जणांमध्ये समान वाटायचे आहेत. 20 लाडू 4 जणांमध्ये समान वाटायचे आहेत, तर प्रत्येकास एकूण किती लाडू मिळतील? लाडू मी वाटेल. चला पुढचा प्रश्न आहे. अभिनंदन. काय
पुढचा प्रश्न आहे. लाडू संपलेले आहेत, झाडू पण संपलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे का? त्या व्हॅन मध्ये झाडू आणि लाडू दोन पण मिळाले, सगळ्यांना मिळणार आहे. सो सब्र नको जरा. हा रेडी टाइम. चला पुढचा प्रश्न आहे रामानुजन गटासाठी. रेडी. रेडी. पुढचा प्रश्न अशा प्रकारचा आहे. माझ्याकडे 60 वह्या आहेत, त्या 10 जणांना समान वाटायच्या आहेत, तर प्रत्येकास किती वह्या मिळतील बरं? माझ्याकडे 60 वह्या आहेत, त्या 10 जणांना. हा? उत्तर चुकलेलं. पुढच्या गटाला पास करण्यात येणार आहे. यानंतरचा गट आहे आर्यभट्ट. हा यस. उत्तर काय? आणि मी यांचं अभिनंदन. आणि पुढचा तुमचाच गट आहे आर्यगट. यांनी जरी 0 संपवला, 0 वाटलं तरी हिरो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आर्यभटासाठी आहे. आर्यभट चला. हा पुढचा प्रश्न अशा प्रकारचा आहे. बघा आता लाडू झाले, लाडू झाले, आता आले नारळ. रेडी. बघा नीट आहे का प्रश्न? रेडी. 10 नारळांची किंमत 210 रुपये आहे, तर एका नारळाची किंमत किती? 10 नारळांची किंमत 210 रुपये आहे, तर एका नारळाची किंमत किती बरं? सांग बरं खरं. थांबा. हा एक वेळ. ये लगा स्कोर नंबर 1. नंबर बढ़ गया. आणि आता मिळणार आहे सगळ्यांना आंबे. आंब्याचा आता दिवाळी आंबे खायला तयार आहे सगळे. गुड. शेवटचा प्रश्न भास्कराच्या रेकॉर्डासाठी आहे. बघूया त्यांचं उत्तर काय देते. सगळ्यांनी नीट ऐका, कान टव करून ऐका. रेडी. बेस्ट लक तुम्हाला. टाइम. रेडी. बघा 5 किलो आंबे 400 रुपयाला मिळतात, तर 1 किलो आंबे किती रुपयाला मिळतात? 5 किलो आंब्या 400 रुपयाला मिळतात, तर 1 किलो आंब्यांचा भाव किती? जे उत्तर सांगा एक आंबा मिळेल. मध्ये मध्ये प्रश्न पूर्ण नका, डोकं फुटणे शक्यता नाही, नाकारता येत नाही. 5 किलो आंबे 400 रुपयाला मिळतात. तिला आंबा पाहिजे हो मॅडम, हात मध्ये गेले. 80 उत्तर बरोबर आहे. सगळ्यांना आम्ही किती मिळणार आहे तयार सगळ्यांनी. यानंतर आहे त्याच्यापूर्वी सरगुण थोडासा 1 मिनिटाचा ब्रेक. मला एक प्रश्न गुणांवर. आर्यभट्ट आहे 14 गुणांवर, रामानुजन आहे 16 गुणांवर, आणि टॉपला आहे 20 गुणांवर शकुंतला देवी. आता सगळे शांत राहतील आणि फक्त गटात बसलेले मुलं ओरडतील. स्टंपा नाही गेलं. आता गटात बसलेले मुलं ओरडतील, अरे काय लडकी तोंड घेऊन बसला तेवढे गोंडस नाही करत तुम्ही. मला नाही आवडले असं. शिका जरा, शिका जरा, शिका जरा. आता जे जास्त ओरडल ते हिरालाल पन्नालाल मधले गाढव. मेरे प्यारे भाई बोलो, अब देखो ये कौन सा है? डॉगी कहाँ है?
यानंतरचा पुढचा राऊंड हा अतिशय फास्ट असणार आहे, तो रॅपिड असणार आहे. ओके, तो स्मूथ असणार आहे, तो अल्ट्रोज असणार आहे. सगळ्या शब्दांचा अर्थ वेगळा असतो. यानंतर ते घेतील आदरणीय. आदरणीय मी त्यांच्या खूपच आदर करतो, असे आदरणीय धनुर्बाण. हम नहीं छोड़ेंगे तोड़ेंगे जम गई तेरा साथ ना छोड़ेंगे तेरी जी मेरी हाथ सुन ले मेरी यार तेरा गम मेरा गम सरला डायली मला काय येत नाही. फास्टेस्ट. रॅपिड या शब्दाचा अर्थ होतो खूप फास्ट. हा, सगळ्यांनी बघा, नीट बसा. अप युअर हँड्स एव्हरीवन. क्लॅप वन्स. खूप छान वॉर्म अप केलं त्यांनी सगळ्यांना. आता शेवटची फेरी. चांगलं केलं. काय नाही, सगळ्यांना फक्त एक रॅपिड राऊंड साठी तुम्हाला सगळ्यांना फक्त 1 मिनिटाचा वेळ मिळणार आहे आणि त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला पटपट प्रश्न विचारले जातील. ज्यांना इंटरेस्ट नाही ते उठा बरं आणि चला लगेच घरी वा. सरळ तुमची कोणाचीच गरज नाही. ते वेळ आहे 1 मिनिट. सर वेळ and your time starts now. 3 वर 9 म्हणजे किती? 3 वर 9 म्हणजे किती संख्या? 39. बरोबर. चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? बरोबर. 3 चा वर्ग किती? चूक. 40 अंशाच्या कोणाला कोणता कोण म्हणतात? पदावलीनुसार आधी बेरीज येते की वजाबाकी? बरोबर. 26 भागिले 13 बरोबर किती? 1 किलोमीटर बरोबर किती मीटर? बरोबर. 23 वाजले म्हणजे किती वाजले? 6420. यामध्ये 6 ची दर्शनी किंमत किती? बस. पाव अपूर्णांकामध्ये कसा लिहितात? एक संख्या आणि 20 यांचा गुणाकार 40 येतो, तर ती संख्या कोणती? एक संख्या आणि 20 यांचा गुणाकार 40 येतो, तर ती संख्या कोणती? चूक. 17 साते किती? वर्तुळाच्या मध्यभागातील बिंदूला काय म्हणतात? चूक. रामानुजन गटाला 4 गुण देण्यात यावे. एकशे 40 आणि 45. चूक. 4 गुणिले 8. 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर? चूक. 1 तास बरोबर किती मिनिटे? बरोबर. 14 वाजले म्हणजे किती वाजले? बरोबर. 9148. यामध्ये 1 ची स्थानिक किंमत किती? 9148. यामध्ये 1 ची स्थानिक किंमत किती? बरोबर. पाऊण अपूर्णांकामध्ये कसा लिहितात? पाऊण अपूर्णांकामध्ये कसा लिहितात? चूक. मानवी संगणक कोणाला म्हणतात? हा, बरोबर. लसावीचे पूर्ण नाव सांगा. बरोबर. एक संख्या आणि 14 यांची बेरीज 34 येते, तर ती संख्या कोणती? टाइम संपलेला आहे, पण हा प्रश्न आपण त्यांना विचारलाय. चुकलाय प्रश्न? उत्तर चुकले. ओके. 7. अरे भट्ट गटाला 7 गुण देण्यात यावे. टाळ्या. 75 या संख्येमध्ये किती वेळेला 5 हा अंक आला आहे? 25,575. चूक. 81 चे वर्गमूळ किती? बरोबर. 17 अधिक 17. बरोबर. 1 मिनिट बरोबर किती सेकंद? आपण पैसे बँकेत ठेवतो व त्याच्या
मिळते? बरोबर. बैलगाडीचा आकार कोणता? चूक. त्रिज्या 4 सेंटीमीटर असणाऱ्या वर्तुळाचा व्यास किती? चूक. पंचकोनाला किती बाजू असतात? बाजू 5 सेंटीमीटर असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? सांग ना तुला कसं तर. जमीन मोजण्याचे एकक कोणते? दोन किलोमीटर बरोबर किती मीटर? चूक. 8 वर 9 म्हणजे किती? 8 वर 9 चुकले. चूक. किती मिळाले? 5. भास्कराचार्य गटाला 5 गुण देण्यात यावे.